हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते. हा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक विचार. यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 29 जूनच्या दिनविशेष या सत्रात. सर्वप्रथम जाणून घेऊया 29 जून या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. आजच्याच दिवशी 1613 साली इंग्लंड देशातील महान नाटककार शेक्सपियर यांच्या लंडन स्थित ग्लोब नावाच्या थिएटरला आग लागल्याने हे थिएटर जमीनदोस्त झालं होतं. 1757 साली बंगालचे नवाब मीर जाफर यांनी बंगाल, बिहार आणि ओडिसा प्रांताचे राज्य सांभाळले. आजच्याच दिवशी सन 1976 साली सेशेल्स या देशाला इंग्लंड देशापासून स्वातंत्र्य मिळालं. सन 1996 साली मेक्सिको देशात आयोजित फुटबॉल विश्वचषक अर्जेंटिनाने जिंकला होता. सन 2001 साली पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर करण्यात आला. सन 2001 साली ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना MP बिर्ला पुरस्कार जाहीर करण्यात आला. आजच्याच दिवशी सन 2007 साली आयफोन म्हणून प्रसिद्ध असलेला ॲपल कंपनीचा पहिला स्मार्टफोन बाजारात विक्रीस उपलब्ध झाला. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयीची माहिती. आजच्याच दिवशी 1864 साली प्रख्यात बंगाली शिक्षक, न्यायशास्त्रज्ञ, वकील व गणिततज्ञ आशुतोष मुखर्जी यांचा जन्म झाला. 1893 साली प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक, सांख्यिकी शास्त्रज्ञ तसंच भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचे सदस्य PC महालनोबिस यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1871 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, नाटककार, वाङ्मय समीक्षक व विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म झाला. सन 1901 साली प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक तसंच काकोरी व दक्षिणेश्वर बॉम्ब हल्ला प्रकरणांचे सूत्रधार राजेंद्र लहरी यांचा जन्म झाला. सन 1908 साली बडोदा प्रांताचे राजा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नातू व बडोदा प्रांताचे शेवटचे सत्ताधीश महाराज प्रतापसिंहराव गायकवाड यांचा जन्म झाला. सन 1922 साली रोमानियन वंशीय सर्बियन कवी वास्को पोपा यांचा जन्म झाला. सन 1934 साली महाराष्ट्रीयन मराठी नाट्य अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता व लेखक कमलाकर सारंग यांचा जन्म झाला. मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहे. त्याच निमित्ताने या व्यक्तींना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींबद्दल ज्यांचे आज स्मृतिदिन आहे. आजच्याच दिवशी 1873 साली 19व्या शतकातील महान बंगाली भाषिक कवी आणि नाटककार व बंगाली नाटकाचे प्रणेते मायकल मधुसूदन दत्त यांचं निधन झालं. 1895 साली डार्विनचा बुलडॉग म्हणून प्रसिद्ध असलेले इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ थॉमस हेनरी हक्सले यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1961 साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि भारताचे पहिले संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंह यांचं निधन झालं. सन 1966 साली प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ, सांख्यिकी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी, इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं निधन झालं.
आजच्याच दिवशी 1981 साली महाराष्ट्रीयन मराठी कथा कादंबरीकार लेखक बा मोकाशी यांचं निधन झालं. सन 1993 साली सर्व परिचित आळंदीचे कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक व लेखक विष्णुबुवा जोग यांचं निधन झालं. सन 2010 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक, विचारवंत, वक्ते तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांचं निधन झालं. सन 2016 साली प्लास्टिक कलेसाठी प्रसिद्ध भारतीय पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार तसंच कालिदास सन्मान प्राप्त कलाकार KG सुब्रमण्यम यांचं निधन झालं. मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरूकडून या सगळ्यांना विनम्र अभिवादन. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तर पाहूच शकता. शिवाय स्पॉटिफाय म्युझिक ॲप, गुगल पॉडकास्ट किंवा मग अँकर FMवर सुद्धा आमचं रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि हो, ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.